नमस्कार. आज 12 नोव्हेंबर 2022 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि द हिंदू पेपर विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, UPSC प्रिलिमसाठी आपल्याकडे 196 दिवस उपलब्ध आहेत, तर MPSC राज्यसेवा प्रिलिमसाठी 203 दिवस आपल्याजवळ उपलब्ध आहेत. म्हणजे अगदीच दिवस हे कमी होतच चाललेले आहेत. त्यामुळे प्लीज तुम्ही सिलेबस वगैरे कंप्लीट करा. त्यानंतर आजच्या वृत्तपत्राला सुरुवात करूयात. तर पहा, पहिली बातमी आहे, राजीव गांधींचे मारेकरी मुक्त, नलिनीसह 6 जणांची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून माफ. आता पहा, जन्मठेप वगैरे जर जन्मठेप वगैरे जर झाली तर तुम्हाला मिनिमम 14 वर्ष जेलमध्ये राहावंच लागतं. ओके, ही अट असते. जन्मठेप म्हणजे संपूर्ण आजीवन कारावास वगैरे असं नसतं. ओके, जर तुम्ही 14 वर्षांचा जर कालावधी वगैरे तिथे जर म्हणजे कैदेमध्ये जर असाल तर पुन्हा तुम्हाला तुमच्या वागणुकीनुसार वगैरे सोडण्यात येतं. म्हणजे त्यानंतर पहा, खंडपीठांचं याबाबत म्हणणं काय. मग आता पेरारी वलन, ओके, याला मे 2022 मध्ये सोडण्यात आलेला आहे. याच्या सुटकेबाबतचे जे निकष आहेत आणि बाबी या दोषींनाही या दुसऱ्या अन्य दोषींनाही लागू होतात. त्यामुळे त्यांनी संबंधित गुन्ह्यासाठी पुरेशी शिक्षा आतापर्यंत भोगली आहे. जी मी म्हटलं 14 वर्षाची जी शिक्षा असते ती भोगणं बंधनकारक होतं व त्यांनी ती भोगली आहे. ओके, त्यानंतर दोषींची तुरुंगातील वागणूक समाधानकारक होती. त्यांनी पदवी संपादन केली आहे, पुस्तकेही लिहिली आहेत आणि समाजसेवेतही त्यांनी भाग घेतलेला आहे. हे जे निकष आहेत म्हणजे त्यांची वागणूक वगैरे, त्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांना रिलीज करण्यासंबंधीचे आदेश वगैरे सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. मग पहा, यावर काँग्रेसची जी भूमिका वगैरे आहे त्यांनी म्हणजे असहमत वगैरे दर्शवलेले आहेत, परंतु सोनिया गांधी ओके यांनी सहमती वगैरे दर्शवलेली आहे किंवा चालेल म्हणून. तर पहा, आपल्याला एक या गोष्टीवरून सांगता येतं की प्रेमाने प्रेम जिंकता येतं, परंतु द्वेषाने द्वेष जिंकता येत नाही. ओके, म्हणजे तुम्ही भांडण केलात तर भांडणामध्ये तुम्ही कितीही भांडण केलात तर त्यातून जिंकता येत नाही. ओके, कोणी ना कोणी हारेलच तिथं, परंतु प्रेमाने प्रेम जिंकता येतं. म्हणजे या वाक्याचा तुम्हाला अर्थ अगदीच लक्षात आलेला असेल. त्यानंतर आता घटनात्मक तरतुदी काय आहेत थोडंसं त्याबाबत पाहूयात. तर अनुच्छेद 142 म्हणजे भारतीय संविधानामधील कलम 142 नुसार सर्वोच्च न्यायालय संपूर्ण न्याय करण्यासाठी आवश्यक असलेला निर्णय किंवा आदेश देऊ शकतो. ओके, संपूर्ण न्याय, कंप्लीट जस्टिसचं जर कलम वगैरे कोणतं असेल तर कलम 142 आहे. त्यानंतर कलम 143 यावर्षी आय थिंक विचारण्यात आलेलं होतं राज्यसेवा प्रिलिममध्ये. ओके, 21 ऑगस्टच्या प्रिलिममध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर ही कलम वगैरे तुम्ही प्लीज पाठ करून ठेवा. तर सर्वोच्च न्यायालयाने कंप्लीट जस्टिस करण्यासाठी ही थोडंसं म्हणजे या कलमाचा वगैरे वापर केलेला आहे. त्यानंतर पहा, सर्वोच्च न्यायालयाने कलम 302 अंतर्गत दोषी ठरलेल्या याचिकाकर्त्याला माफी देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारसीस बांधील असतात. ओके, या प्रकरणातही मंत्रिमंडळाने सर्व याचिकाकर्त्यांना मुदतपूर्व शिक्षाची शिफारस केली होती. या प्रकरणात न्यायालयाने विशेषाधिकाराचा वापर केलेला आहे. 142 हा सुप्रीम कोर्टाचा विशेषाधिकार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आणखीन एक बेस जर पाहिलं आपण तर जे मंत्रिमंडळ असतं अशा माफीनामा वगैरे जो आहे. आता पहा, राज्यपालाचा माफीनामा वगैरे असतो म्हणजे राज्यपाल एखाद्या कैद्याला वगैरे माफी करत असतं किंवा जे राष्ट्रपती असतात ते एखाद्याची फाशी वगैरे रद्द करत असतात. हे आपण शिकलेले आहेत कलम वगैरे. ओके, मग याच बेसिसवर जर पाहिलं आपण तर पहा, राज्यपाल जेव्हा एखाद्या कैद्याला वगैरे माफीदान वगैरे करत असतात तेव्हा याच्या बॅकग्राऊंडमध्ये कोण असतील तर कॅबिनेट असतं. ओके, त्या कॅबिनेटने ते अप्रूव्ह करायला हवं. कॅबिनेटने अप्रूव्ह करून ते कुठे जातं तर ते जाईल राज्यपालकडे व राज्यपालांवर हे बंधनकारक वगैरे असतं. आता हीच केस आपल्याला राष्ट्रपतींबाबत पण लागू होते. ओके, तुम्ही राष्ट्रपती म्हणजे प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांची वेबसाईट काढून पहा, त्यामध्ये पण असंच देण्यात आलेलं आहे किंवा मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट पाठवेन. तर ते कुठून अप्रूव्ह होऊन येतात म्हणजे राष्ट्रपती माफी देतात एखाद्याला, म्हणजे फाशीची शिक्षा वगैरे जर झाली असेल तर त्याची शिक्षा वगैरे कमी करण्यासाठी राष्ट्रपती आपल्याला माहिती आहे की ते पण म्हणजे माफीदान वगैरे काम करतात. परंतु त्याची जे अप्रुव्हल वगैरे जे असतं मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स हे पाहत असतं. ओके, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांच्याकडे हे कार्य असतं व त्याच्या खाली तिथं लिहिलेलं आहे. ओके, म्हणजे मिनिस्ट्रीने म्हणजे होम अफेअर्स मिनिस्ट्रीने जर त्याला ओके म्हटलं तरच त्याला माफी वगैरे देण्यात येते, असं आहे ते. ओके, म्हणजे राष्ट्रपती आणि राज्यपाल हे किती जरी केलं तरी मंत्रिमंडळाला जास्त करून म्हणजे मंत्रिमंडळाच्या निर्णयाशी सहमतच असतात, हे आपल्या इथं सांगता येतं. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. त्यानंतर पहा, शिक्षण अधिकाऱ्यांवर अनुदानाच्या गैरवापराचा ठपका. आता ही आहे इथिक्सची केस स्टडी, आपल्यासाठी इथिक्स केस स्टडी आहे व याचं उत्तर लिहिता आपण डायरेक्टली हेच म्हणू शकतो की कारवाईचा इशारा. म्हणजे पहा, तुम्हाला समजलेला आहे व तुम्ही शिक्षण अधिकारी आहात.
ओके, सॉरी, म्हणजे तुम्ही चीफ सेक्रेटरी वगैरे आहात व शिक्षण अधिकाऱ्यांनी अनुदानाचा गैरवापर वगैरे केलेला आहे, किंवा जसं पाहिलं आपण मिड डे मील स्कील होती तुमच्या जिल्ह्यामध्ये, मिड डे मील स्कील वगैरे सॉरी स्कीम वगैरे चालायची, त्यासाठी तुम्ही जे अनुदान वगैरे द्यायचं शिक्षकांना वगैरे, तर त्यांनी त्यामध्ये घोटाळा वगैरे केलेला आहे असं तुम्हाला जर समजलं तर तुम्ही कोणती कारवाई वगैरे कराल, असं जर प्रश्न आला तर तुम्ही पण पहिल्यांदा डायरेक्टली हार्श डिसिजन वगैरे घ्यायचं नाही की मी त्याला नोकरीवरूनच काढून टाकू, किंवा मी त्याला काहीच म्हणणार नाही वगैरे, असं डायरेक्टली सॉफ्ट किंवा डायरेक्टली हार्ड वगैरे डिसिजन घ्यायचं नसतं प्रशासनात गेल्यानंतर. तर तुम्हाला थोडेसे बदलले डिसिजन घ्यायचे असतात व हेच इथिक्स केस स्टडीमधून वगैरे आपण शिकत असतो. मग आजची ही केस स्टडी जी आहे ती pawannilewaar.com या वेबसाईटवरती इथिक्स सेक्शनमध्ये तुम्हाला ही केस स्टडी मिळून जाईल आज. तर पहा, कारवाईचा इशारा म्हणजे काय झालं पहा, म्हणजे आपल्याला पण हेच उत्तर लिहायचं आहे, तर त्यानिमित्ताने उत्तर सांगतोय मी. जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे पगार वेळेत का झाले नाही, दिलेले अनुदान दुसऱ्या देयकासाठी कोणत्या नियमानुसार ठेवण्यात आले, किंवा याबाबतचा खुलासा सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना शिक्षण संचालकांनी मागितला आहे. तसेच स्वतः उपस्थित राहून कागदपत्रासह खुलासा सोमवारी संचालनालयाने सादर करणे आदेश दिले आहेत. हे आपल्या इथं डायरेक्टली सांगता येतं. म्हणजे असंच पहिली जर प्राथमिकता जर तुम्ही घेतलं तर एखादी समिती बसवणं किंवा अशा पद्धतीने खुलासा वगैरे मागवणं हेच तुमचं पण कार्य असेल, हे तुम्ही डायरेक्टली तिथं लिहू शकता इथिक्सच्या केस स्टडीमध्ये. त्यानंतर दुसरी न्यूज आहे पहा, स्वच्छ कृती आराखड्यास उच्चाधिकार समितीची मान्यता. 368 शहरांत लवकरच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प. राज्यातील 1,00,000पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 368 शहरांत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. ही काळाची गरज आहे व अगदीच बेस्ट डिसिजन आहे. कारण पहा, रॅपिड अर्बनायझेशन होत आहे. रॅपिड अर्बनायझेशनचे इफेक्ट कशावर होत आहेत आपल्याला आपण काल परवाच अनुभवलेला आहे. जसं बेंगळूर सिटीचं वातावरण झालेलं होतं अगदी त्यामुळे, त्यानंतर पुणे, महाराष्ट्राचं जर उत्तर बेस्ट उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर पुण्याचं पण उदाहरण आपण देऊ शकतो. म्हणजे पाऊस पडल्यानंतर सर्व रस्त्यांवर वगैरे पाणी थांबतं, मग त्याचे जे इफेक्ट वगैरे आहेत ते सगळीकडेच होतात. म्हणजे पहा, एक एक इफेक्ट जर आपण लिहायचं जर म्हटलं तर पहिलं इफेक्ट आहे ट्रॅफिक जाम. ट्रॅफिकमुळे काय होतं, ट्रान्सपोर्टेशन रुकतं, इकॉनॉमी खड्ड्यात जाते. दुसरा प्रकल्प काय आहे तर एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिसिटी वगैरे थांबते. ओके, कारण पावसात इलेक्ट्रिसिटी वगैरे येत नसते. अगदी त्याच पद्धतीने आपण म्हणू शकतो की इलेक्ट्रिसिटीचा वगैरे तिथे इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय काय करतात त्यांनी बंद वगैरे करतात. मग त्यामुळे काय होईल, इथे जो इम्पॅक्ट आहे तो डायरेक्टली इकॉनॉमिकवर वगैरे होईल, किंवा त्यानंतर हॉस्पिटलवर वगैरे त्याचा इम्पॅक्ट होईल. म्हणजे हे जे सर्व आहेत त्याचे अन्य दुसरीकडे पण इम्पॅक्ट वगैरे होतात. त्यामुळे आपल्याला याचं रिलिव्हन्स आपल्याला दाखवता येतं. म्हणजे तुम्ही पण थोडंसं वाईड डिस्कशन वगैरे करण्याचा प्रयत्न करा तुमच्या मेन सायन्सच्या रायटिंगमध्ये. ओके, म्हणजे सर्वजण तर हे लिहितील की यामुळे पाणी वगैरे थांबेल, पण पाणी थांबल्यामुळे परिणाम वगैरे काय होतील ते पण आपल्याला तिथं सांगायचं आहे. म्हणजे तुमच्या आन्सरमध्ये थोडंसं बेस्ट राहण्याचा प्रयत्न होईल. त्यानंतर पहा, वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे सांडपाणी व्यवस्थापन तसेच घनकचरा व्यवस्थापन हे नागरी प्रशासनापुढील मोठे आव्हान आहे. त्यासाठीच हा एक स्टेप आपल्याला अगदीच गरजेची वाटते. त्यामुळे आपण ही उत्तरामध्ये एक समिती वगैरे नेमण्यात आलेली आहे, किंवा लवकरच प्रकल्प वगैरे सुरू होईल हे आपण इथं लिहू शकतो. त्यानंतर पुढे चला, पहा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अबुधाबीचा हवारा बस्टर्ड आणि ग्रेट इंडियन बस्टर्ड यामध्ये तुम्ही थोडंसं हे कन्फ्यूज वगैरे होऊ नका. बस्टर्डच आहेत दोन्ही पण हे जर हवारा बस्टर्ड जर पाहिलं तर आफ्रिका, त्यानंतर अबुधाबी म्हणजेच साऊथ एशिया इकडून आलेला आपल्याला हे दिसून येतो, किंवा ईस्ट एशिया ज्याला म्हणतो आपण तिकडून हे आलेले पक्षी आहेत. पण ग्रेट इंडियन बस्टर्ड जर पाहिलं तर त्याची लोकसंख्या त्याची जी संख्या वगैरे जी आहे ती भारतामध्ये जास्त आहे. यासोबतच पाकिस्तानमध्ये पण त्याचं वास्तव्य वगैरे आढळून येतं. ओके, आता इथंच भारत दिलेला आहे व इथला जो पाकिस्तानचा हा जो एरिया आहे इथे आढळतं ग्रेट इंडियन बस्टर्ड, कारण गेल्या वर्षी न्यूजमध्ये होतं हा. ओके, ग्रेट इंडियन बस्टर्ड. ओके, हा गेल्या वर्षी न्यूजमध्ये होता 2021 साली. त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा, हवारा बस्टर्ड आणि ग्रेट इंडियन बस्टर्डमध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. त्यानंतर पुढे चला, तुम्ही जर ग्रामीण भागातून असाल तर तुम्हाला अगदीच माहिती आहे ग्रामीण भागामध्ये इंटरनेटची स्पीड वगैरे कशा पद्धतीने चालते. मग याच बेसिसवर आता POS मशीन जे म्हणजे वाटप करायचं असते, सीधा वाटप करण्याची जी मशीन वगैरे असते त्यामध्ये पण इंटरनेट चालवून वगैरे तिथे अंगठा वगैरे द्यावा लागतो, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे.
ओके, मग इथे काय लागतो ह्याला, म्हणजे नोंदणी वगैरे करण्यासाठी शिधा वाटप केंद्रामध्ये जे नोंदणी वगैरे करायची असते की एवढा एवढा आम्ही राशन वगैरे यांना वाटप केलं, तिथे आपल्याला काय लागते, इंटरनेट लागते. यामुळे काय होतं पहा, इंटरनेट तर ग्रामीण भागामध्ये वगैरे चालत नाही. ओके, मग यामुळे काय होतं, जे शिधा वाटप वगैरे आहे त्याचं म्हणजे अगदीच ही व्यवस्था वगैरे कोलमडलेली वगैरे आपल्याला दिसून येते. याचं जर इफेक्ट आपल्याला कशावर झालं, जर दिवाळीमध्ये जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रातर्फे जे देण्यात येत होतं, शिधा वाटप वगैरे, म्हणजे अगदीच रवा वगैरे, रवा मैदा वगैरे जे काही देण्यात येणार होतं, त्याचं पण विस्कळीत झालं. ओके, दिवाळी संपल्यानंतर काही कुटुंबांना वगैरे ते मिळालेलं आहे, कारण इंटरनेट. ओके, इंटरनेटशिवाय तर आपण ते देऊ शकत नाही, म्हणजे कोणाला किती वाटप वगैरे करायचं ते आपल्याला समजत नाही. ओके, मग इंटरनेटच चालत नाही, याचं सोल्युशन वगैरे घेऊन आलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्र सरकार आता अगदीच केंद्राची जी PM वाणी योजना वगैरे जी आहे, ओके, BSNL ब्रॉडबँडचं म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतीला वगैरे जे देण्याचं काम आहे, त्याच योजनेचं आता थोडंसं पुढे जाऊन जे शिधा वाटप केंद्र आहेत तिथे पण आता इंटरनेटची सुविधा पुरवठा करण्यात येणार आहे. ओके, व यासोबतच ही सुविधा तिथे वायफाय वगैरे बसवल्यानंतर, पहा, वायफाय बसवल्यानंतर त्यातील जी 200 मीटरची रेंज वगैरे असेल, तिथे लोकांना काय इंटरनेटचा लाभ वगैरे घेता येईल, व ते पण अगदीच मोफत दरामध्ये वगैरे देण्यात येणार आहे. म्हणजे अगदीच ग्रामीण भागात पण इंटरनेट पोहोचण्यासाठीची ही जी सुविधा आहे ती आपल्याला अगदीच गरजेची आणि अगदीच बेस्ट हा सोल्युशन वगैरे दिसून येतो. मग आता या केंद्राच्या PM वाणी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत मध्य प्रदेशातील उज्जैन, उत्तर प्रदेशातील 10 जिल्हे, उत्तराखंडची राजधानी डेहराडून, आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील शिधा वाटप दुकानांतून या योजनेची अंमलबजावणी ऑलरेडी सुरू झालेली आहे. ओके, म्हणजे यातील 1-2 जिल्हे तरी तुम्ही उदाहरणासाठी वगैरे लक्षात ठेवू शकता. ओके, त्यानंतर पुढे चला. त्यानंतर दक्षिण भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस सुरू. भारत गौरव रेल्वे धोरणाअंतर्गत भारत गौरव काळशी दर्शन या रेल्वे गाडीचं उद्घाटन वगैरे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे. त्यानंतर कंपेगौडा यांच्या पुतळ्याचे अनावरण. गेल्या वर्षी असंच एक प्रश्न आलेला होता UPSC प्रिलिममध्ये, म्हणजे हिस्टॉरिकल करंट अफेअर्स अशा पद्धतीने तो प्रश्न आपण म्हणू शकतो. 2022च्या प्रिलिमचा हा प्रश्न होता. मग त्यामुळे तुम्ही पण हे लक्षात ठेवा की बंगळुरूचे संस्थापक वगैरे होते केंपेगौडा, हे तुम्ही फक्त थोडंसं ओरली लक्षात ठेवा. ओके, डिटेलमध्ये वगैरे जाण्याची आवश्यकता नाही, परंतु ओरली तुम्हाला माहिती पाहिजे की केंपेगौडा कोण होते. त्यानंतर खेर्सनमधून रशियाची माघारीची प्रक्रिया पूर्ण, व ती आता तिथून निघून जात आहे. मग जसं जसं रशिया निघून जात आहे तिथं युक्रेन कब्जा परत करत आहे. ठीक आहे, काही गरजेचं आपल्यासाठी नाही आहे. त्यानंतर नोटबंदी व्यापक कटच होता, गरजेचं नाही अभ्यास करण्याची, कारण त्या दिवशीच मी तुम्हाला डिटेलमध्ये वगैरे डिस्कशन याबद्दल केलेलं आहे की कॅशलेस इकॉनॉमीला चालना वगैरे मिळाली असं तुम्ही म्हणता, परंतु ब्रिटन, USA वगैरे जर जे देश म्हणजे डेव्हलप्ड कंट्रीज वगैरे आहेत तिथे तर ऑलरेडी कॅशलेस इकॉनॉमीला वगैरे म्हणजे जास्त हे भेटलेली आहे, चालना वगैरे मिळालेली आहे. मग त्यांनी पण नोटबंदी वगैरे केली होती का, तर नाही, तरी देखील त्यांना चालना वगैरे मिळाली. म्हणजे नोटबंदीचा इफेक्ट तेवढा आपल्याला इथं दिसून येत नाही. हां, फक्त एक किक भेटली, एक नोटबंदीमुळे कॅशलेस ट्रान्झॅक्शन वगैरे जे आहेत त्यांना थोडंसं चालना देण्यासाठी एक किक भेटली, हे आपण इथं डायरेक्टली सांगू शकतो. बाकी तर तुम्हाला प्रश्न वगैरे येणार नाही. फक्त तुम्ही लिहू शकता एक उदाहरण म्हणून, म्हणजे नोटाबंदीचं एक उदाहरण म्हणून तुम्ही कॅशलेस ट्रान्झॅक्शनच्या जे मेन्समध्ये जर प्रश्न आला कॅशलेस ट्रान्झॅक्शनचं वगैरे, तर तिथं तुम्ही ह्याला एक थोडंसं नोटबंदीचं एक किकसाठी वगैरे तुम्ही लिहू शकता. त्यानंतर पुढे चला. शनिवारचे संपादकीय सक्तीचा संदेश, म्हणजे 2 दिवसापूर्वी जो युनियन कॅबिनेटने जो निर्णय घेतला की वाहिन्यांनी जे अगदीच भारतामधील जे दूरचित्रवाणी वाहिनी आहेत त्यांनी किमान 30 मिनिट म्हणजे अर्धा तास सोशल इश्यूचा वगैरे कार्यक्रम दाखवायलाच पाहिजे, असं त्यांनी जो निर्णय वगैरे घेतला त्या संदर्भात हा लेख आहे. तर पाहूयात थोडंसं. उपग्रह चित्रवाणीच्या नव्या धोरणात काही चांगल्या बाबी जरूर आहेत, पण राष्ट्रीय हित जपणाऱ्या 8 विषयांवरील छोट्या कार्यक्रमांना दररोज अर्धा तास दिलाच पाहिजे, याची सक्ती हा वादाचा मुद्दा ठरतोय. ओके, त्यानंतर जो हा निर्णय घेतला यामध्ये जरी निगेटिव्ह आपल्याला दिसलं तरी याची काही पॉझिटिव्ह पण आहेत. तर पहा, या निर्णयामध्ये म्हणजे काय काय पॉझिटिव्ह आहेत ते पाहूयात. चित्रवाणी वृत्तसंस्थांना उपग्रह आधारित दळणवळणासाठी आता दरवर्षी परवाने घ्यावे लागणार नसून या परवान्यांची मुदत 5 वर्षासाठी देण्यात येणार आहे. ओके, त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, एखाद्या वाहिनीला हाय डेफिनेशन म्हणजे HD प्रक्षेपण वगैरे करायचं असेल तर त्याला पण परवानगीची गरज नसणार आहे. त्यानंतर तिसरी बाब, परदेशी वाहिन्यांच्या अपलिंकिंगसाठी भारताची भूमी वापरता येईल. ओके, म्हणजे पहा 3 गोष्टी यामध्ये पॉझिटिव्ह आपल्याला निर्णय वगैरे घेतलेले आपल्याला सांगता येतात. ओके, एक आहे म्हणजे दरवर्षी परवाने घ्यावे लागत असायचे,
यापूर्वी की आम्हाला जर चॅनल वगैरे म्हणजे प्रक्षेपण वगैरे करायचं असेल तर दरवर्षी त्यावरती रिन्युअल वगैरे फॉर्म भरावा लागेल, ते आता बंद झालेलं आहे. त्यानंतर HD चॅनलसाठी वेगळी आपल्याला गरजेची नाही आहे म्हणजे परवानगी वगैरे. यासोबतच म्हणजे पहा अशी गोल आपली पृथ्वी आहे व इथे एक सॅटेलाईट आहे. ओके, हा एक सॅटेलाईट आहे व इथे एक सॅटेलाईट आहे. मग पहा या सॅटेलाईटला हा जो भारत असेल तर व इथे घेऊयात आपण USA. ओके, मग हे जे सॅटेलाईट आहे या सॅटेलाईटचं प्रक्षेपण जर USA मध्ये करायचं असेल तर भारतामध्ये पण त्यांना एक टावर वगैरे उभा राहावं लागेल, बरोबर. कारण ह्या टावरचं प्रक्षेपण इथं जाईल, मग इथं गेल्यानंतर हे परत इकडे या सॅटेलाईटला जाईल. ओके, मग या सॅटेलाईटचं जे रिसिव्हर वगैरे जे असेल ती USA मध्ये वगैरे कंट्रोल केलं जाऊ शकेल. मग याची पण परवानगी अपलिंकिंगसाठीची जी परवानगी आहे त्याची पण परवानगी भारताने आता दिलेली आहे. म्हणजे जे पूर्वीचे आता पहा सर्व सॅटेलाईट जे आहेत ते पूर्ण सभोवताली पृथ्वीच्या सगळीकडेच फिरत नसतात, तर काही जे आहेत फक्त या त्यांच्या जी कक्षा असते, आता हे सॅटेलाईटची कक्षा जर इथून इथपर्यंत जर मांडली तर एवढ्याच कक्षेमध्ये वगैरे हे सॅटेलाईट फिरू शकेल व याची कक्षा एवढीच असेल. ओके, तर काही असे पण कक्षेमधील सॅटेलाईट असतात, बरोबर. मग या सॅटेलाईटची कक्षा नसते तेवढी, मग ह्या सॅटेलाईट काय करतं तर यांचं जे आहे म्हणजे इथून एखादा मेसेज वगैरे ह्या भारताकडे पाठवून मग भारताची भूमी त्यासाठी वापरण्यात वगैरे देण्यात येणार आहे. हे मी कन्सेप्ट तुम्हाला सांगितलेली आहे. हे अशा पद्धतीने चालणार आहे व हे चांगला निर्णय आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढे गेल्यानंतर वाहिन्यांच्या मालकीबद्दल नियमही या नव्या मार्गदर्शक तत्वांमुळे शिथिल होणार आहेत. त्यामुळे व्यवसाय सुलभता निश्चितपणे वाढेल. ओके, म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस हे या सेक्टरमध्ये वाढेल आपल्याला सांगता येईल. ईज ऑफ डुईंग बिझनेस हे दूरचित्रवाणी क्षेत्रामध्ये वाढेल. हे आपल्याला या नवीन जे मार्गदर्शक सूचना आहेत त्यामधून आपल्याला दिसून येईल. मग त्यानंतर पुढे गेल्यानंतर आता सार्वजनिक हित, लोकहित, राष्ट्रीय हित हे तर नेहमीच उपयुक्त ठरणारे शब्दप्रयोग सरकारला पर्यायाने सत्ताधाऱ्यांना कुणावरही बंधने घालण्यासाठी तर ते नेहमीच उपयोगी पडतात. हा गेल्या अर्धशतकाभराचा अनुभव आहे. कारण पहा असंच एकदा झालेलं होतं म्हणजे NGOचं राष्ट्रहिताच्या नावाखाली त्यांनी 2020मध्ये जेव्हा कोविड आलेलं होतं त्याच टाईममध्ये यांनी काय केलेलं होतं तर जे NGO वगैरे आहेत त्यांच्याकडे फंडिंग वगैरे येण्याचं म्हणजे फंडिंग वगैरे न येण्यासाठी त्यांनी ऑर्डिनन्स वगैरे पास केला व याला आपण असं म्हणू शकतो की याच्या पूर्वी पण असं झालेलं होतं. म्हणजे सार्वजनिक हित याच्या नावाखाली सरकार कुठेपर्यंत पण जाऊ शकतं. ओके, मग अगदीच त्याचं उदाहरण आपण NGOचं दिलेलं ऑलरेडी. मग आता हेच सार्वजनिक हित हे लक्षात घेऊन सरकार काय म्हणत आहे तर वाहिन्यांनी सार्वजनिक हिताच्या गोष्टी पण 30 मिनिट किमान 30 मिनिट वगैरे दाखवलंच पाहिजे हे आपल्याला सांगता येतं. मग हे थोडंसं निगेटिव्हमध्ये तुम्ही हे पॉईंट लिहू शकता. ही इथपर्यंतचे झाले सगळं पॉझिटिव्ह. त्यानंतर पहा राष्ट्रीय हितासाठी 8 विषयांवरले माहितीपर, बोधपर, लघु कार्यक्रम दिवसाच्या 24 तासांतून फक्त 30 मिनिटे दाखवा. एवढाच बरे हे 8 विषय तरी कोणते तर पहा शिक्षण, साक्षरता, प्रसार, शेती व ग्रामीण विकास, आरोग्य, कुटुंब कल्याण, विज्ञान तंत्रज्ञान, महिला कल्याण, मागास समाज घटकांचे कल्याण, पर्यावरणाचे तसेच ऐतिहासिक वारशाचे संरक्षण आणि अखेरचा 8वा म्हणजे राष्ट्रीय एकात्मता. याविषयीचे कार्यक्रम तुम्हाला म्हणजे 24 तासातून किमान फक्त 30 मिनिट एवढं दाखवणं बंधनकारक वगैरे करण्यात आलेलं आहे. तरी हरकत आहे ती असे कार्यक्रम दाखवण्याच्या सक्तीला. म्हणजे हे राष्ट्रीय हिताच्या कार्यक्रमांना वगैरे कुणाचाही आक्षेप नाही, परंतु हे जी सक्ती आहे सक्तीवर थोडासा आक्षेप वगैरे आपल्याला दिसून येतोय. मग याची फेरविचार वगैरे व्हायला हवा असं हे गरजेचं आहे हे आपण इथं सांगू शकतो. कारण याचे निगेटिव्ह वगैरे आपण सांगितलं की NGOला वगैरे कशा पद्धतीने हे पिण्यात वगैरे आलेलं आहे. ओके, मग हे या बेसिसवर तुम्ही तुमचं उत्तर पण लिहिण्याचा नक्की प्रयत्न करू शकता किंवा तुमच्या माइंडमध्ये वगैरे ते नक्की असायला पाहिजेत की असे पॉईंट वगैरे होते. त्यानंतर पहा दुसरा एक पॉईंट आहे आपल्याकडे आलेला आजच्या पेपरमध्ये अगदीच बेस्ट आहे. ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र म्हणजे काय. ओके, कारण ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेट हे तुम्हाला प्रिलिममध्ये वगैरे विचारलं जाऊ शकतं, त्या संदर्भात आहे हा टॉपिक. तर पहा पर्यावरणपूरक, स्वच्छ, सुंदर आणि पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या समुद्र किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. मग हे ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र देण्यात येतं, कोणापासून देण्यात येतं तर ते पाहूयात. डेन्मार्कमधील फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन या संस्थेने 1985 मध्ये ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्रासाठीचे निकष निश्चित केले व त्यांच्या मार्फत हे देण्यात येतं ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र. ओके, मग याच्या काही अटी आहेत का तर अगदीच अटी आहेत. 33 नियम आणि अटींची पूर्तता करावी लागेल तेव्हाच याबद्दल म्हणजे ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेट जे आहे ते प्राप्त होतं. मग पहा
ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र धारक देशात किती समुद्रकिनारे आहेत व हे कशासाठी आहे? फक्त ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेट जर कशासाठी आहे तर फक्त बीचसाठी आहे. ओके, फक्त बीचेस म्हणजेच काय, समुद्रकिनारे यांच्यासाठीच आहे. ओके, तर ऑक्टोबर 2022 मध्ये जाहीर केलेल्या अहवालानुसार देशात समुद्रकिनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालेले आहेत. ते फक्त 12 आहेत. ओके, देशातील बीच किती आहेत तर 12 फक्त बीच आहेत. तिथे ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र हे ऑलरेडी रिसिप्ट झालेलं आहे व यामध्ये नुकताच लक्षद्वीप समूहातील कदमत समुद्रकिनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र हे मिळालेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर अन्य जर पाहिलं तर देशात गुजरातमधील शिवराजपूर, दीवमधील घोगला, कर्नाटकमधील कासारकोडे आणि पदुबिद्री, केरळमधील कपाड, आंध्र प्रदेशातील रशिकोंडा, ओरिसामधील गोल्डन, अंदमान आणि निकोबारमधील राधानगर, तमिळनाडूतील कोवलम आणि पुदुचेरीमधील ईडन या समुद्रकिनाऱ्यांनाही ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालेले आपल्याला येते. आपण वरच पाहिलं की 33 निकष आहेत. ओके, म्हणजे 33 निकषांवरून वगैरे हे ठरवण्यात येते. मग जे 33 निकष आहेत ते कोणते आहेत तर पहा, पर्यावरण, शिक्षण आणि माहिती, समुद्रातील पाण्याची गुणवत्ता, पर्यावरण व्यवस्थापन आणि संवर्धन, तसेच सुरक्षा, समुद्रकिनाऱ्यावर उपलब्ध करून आलेल्या सुविधा या निकषांच्या आधारे समुद्रकिनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र दिले जाते. तसेच बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह, समुद्रात जाण्याच्या पाण्याच्या शुद्धीकरणाची व्यवस्था, सौर ऊर्जेचा वापर, CCTV यंत्रणा असणे आवश्यक आहे. या गोष्टी आपल्याला अगदीच यामध्ये 33 निकषांमध्ये म्हणजे मोस्ट IMP गोष्टी पण या देखील आहेत. ओके, मग ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र हे सर्वात प्रथम 1985 साली पॅरिसमधील समुद्रकिनाऱ्यांना देण्यात आलेलं होतं. तर ते आपल्याला लक्षात ठेवा, म्हणजे हे कंबाईनचे फॅक्ट वगैरे आहेत तेच आपल्याला विचारण्यात येतात. त्यानंतर महाराष्ट्राला एकही ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र का नाही तर अगदीच मासेमारीचा व्यवसाय वगैरे त्या संदर्भामुळे आपल्याला हे देण्यात येतं व महाराष्ट्रातील जे समुद्रकिनारे आहेत त्यांनी एकाने देखील म्हणजे या संदर्भात जे निकष वगैरे आहेत 33 निकष त्यांची पूर्तता वगैरे करण्यात आलेली नाही हे आपल्याला इथं संदर्भीयरित्या सांगता येतं. म्हणजे यापुढे कदाचित जर झालं तर तेव्हा आपण यामध्ये ॲड करू शकतो, परंतु तुम्हाला लक्षात असायला हवं ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र कशाविषयी आहे व ते म्हणजे नेमकं काय आहे. तर ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्राला मच्छीमारांचा विरोध कशामुळे आहे तर पहा, सागरी विकास प्रकल्पांमुळे मासे सुकवण्यासाठी त्यांना पुन्हा जागा मिळणार नाही. त्यानंतर मच्छीमारी करण्यावरही काही निर्बंध येतात अशी मासेमाऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे आपल्याला सांगता येतं की ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेट महाराष्ट्रात सध्याला तरी नाही आहे व महाराष्ट्राचं कोकण जे किनारपट्टी आहे तिथून मासेमारीचा व्यवसाय जो आहे तो अगदीच भरभराटीच आहे हे आपल्याला इथं लक्षणीयरित्या सांगता येईल. ओके, अशा पद्धतीने आजचे 2 जे एडिटोरियल महत्त्वाचे होते ते इथे संपतात. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. त्यानंतर अर्थसत्ता आणि क्रीडा न्यूज आहेत, यातूनही आपल्यासाठी काही कामाचं नाही आहे. त्यानंतर पुढे लोकसत्ताचं चतुरंग मिनी मॅगझिन आहे. यातून एक केस स्टडी आहे पहा, बचतीचे सेवा कार्य म्हणजे सेवा. ओके, या म्हणजे पहा, भारतात पहिली महिला बँक आणि स्त्रियांसाठी पहिली श्रमिक संघटना उभी करणाऱ्या इलाबेन भट्ट ओके यांचं नुकतंच वयाच्या 89व्या वर्षी निधन झालं. रोज 10 रुपये कमावणाऱ्या बाया ही बचत करू शकतात हे सांगत अगदी छोटा व्यवसाय भाजी विक्री घरकाम करणाऱ्या स्त्रियांनाही त्यांनी बँकेची ओळख करून दिली. भारतभरातल्या कष्टकरी स्त्रियांपर्यंत ही बँक पोहोचवण्यात इलाबेन यांचा मोठा वाटा आहे. इलाबेन यांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेल्या आणि त्यांच्या प्रेरणेमुळे मानदेशी असंघटित कामगार स्त्रियांसाठी बँक उघडणाऱ्या चेतना गालासिन्हा यांचा हा खास लेख आहे. ठीक आहे, परंतु यामधून आपल्याला जी गरजेची आहे ती इथिक्सची केस स्टडी आहे व इथिक्सची ही केस स्टडी मी ऑलरेडी तुम्हाला टाकलेली आहे. ओके, pawannilewa.com या वेबसाईटवरती तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर इथे गेल्यानंतर सब्जेक्ट्समध्ये पहा GS4 इथिक्स केस स्टडी. ओके, यावरती क्लिक केल्यानंतर पहा, पहिलीच केस स्टडी दिलेली होती. ग्रामीण भागात महिला विकास स्थापन करण्यात आलेल्या महिला बचत गटांमध्ये पुरुषांना पण प्रवेश देण्यात यावा अशी मागणी तेथील पुरुष मंडळी व ग्रामस्थ करत आहेत. जो महिला बचत गट आहे तो असहाय, विधवा आणि पुरुष प्रधान संस्कृतीच्या बळी असलेल्या महिलांमार्फत चालवला जातो. मग तुम्ही तहसीलदार अथवा जिल्हाधिकारी या नात्याने ती जी मागणी वाढत आहे त्यास कशाप्रमाणे सामोरे जाल तर त्याचं उत्तर एवढंच होतं, जे सेवा कार्य यातून तुम्ही रेफरन्स वगैरे देऊ शकता. कारण पहा, इलाबेन भट्ट यांनी जे कार्य केलं, भारतातील पहिली महिला बँक, यांनी यामध्ये सुरुवातीला त्यांनी पण असंच वाटलं होतं की आपण पण पुरुषांना वगैरे यामध्ये समावेश करून घ्यावा, परंतु ज्या बाकीच्या महिला वगैरे होत्या त्यांनी त्याला विरोध दिला. कारण पहा, जर पुरुषांना या बचत गटामध्ये वगैरे जर तुम्ही समावेश करून जर घेतला तर ते इन्कम वगैरे डिस्क्लोज करतात. त्यानंतर त्यांना पण समजेल
की महिला ज्या आहेत ती एवढी बचत वगैरे करतात, मग ते घरी जाऊन त्या पद्धतीने त्यांच्या बायका वगैरे जर असतील तर त्यांना ते अगदीच रशपणे वगैरे हार्शली वगैरे ट्रीट वगैरे करू शकतील की त्यांच्याजवळ एवढे पैसे वगैरे आहेत, तुझ्याकडे का नाहीत वगैरे, हे असं अगदीच त्यांच्यासोबत वगैरे होऊ नये. त्यामुळे त्यांनी काय केलं, पुरुषांना यामध्ये सहभागच करून घेतला नाही. तर तुम्ही तुमचं उत्तर वगैरे लिहिताना इलाबेन भट यांच्या केस स्टडीचं वगैरे उदाहरण देऊ शकता की भारतातील जी पहिली महिला बँक होती त्यामध्ये इलाबेन भट यांनी पण तशा पद्धतीचं हे केलेलं होतं, म्हणजे त्यांनी पुरुषांना वगैरे सामावून घेतलं नाही. त्यामुळे मी पण तसं सांगेल की पुरुषांना या महिला बचत गटामध्ये स्थान वगैरे मिळणार नाही वगैरे. तुम्ही डायरेक्टली इथं तुमच्या उत्तरामध्ये वगैरे त्यांचा संदर्भ घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला जे इथिक्स केस स्टडीची जी मार्क वगैरे आहेत त्याचं जास्त मार्क वगैरे मिळून जातील, हे मला सांगायचं होतं. त्यामुळे मी ही जी केस स्टडी दिली होती ती याच बेसिसवरून देण्यात आलेली होती. तर पहा, आता जे आहे इथिक्स केस स्टडी एक तर झालेली सोल्युशन आहे. त्यानंतर असेच मी अन्य केस स्टडी पण आज टाकणार आहे. तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती त्याची लिंक वगैरे मिळून जाईल नक्की, किंवा अपडेट पण त्याबद्दल मिळून जाईल. त्यानंतर हे पहा, अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर आपण सुरुवात करूयात आजचं द हिंदू. पहा, पहिली न्यूज आहे 6 रिलीज, ते आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर सेंटर सायलन्स ऑन ज्युडिशियल पोस्टिंग कंडेमेबल सुप्रीम कोर्ट. पहा, सुप्रीम कोर्टाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये काही सजेशन्स किंवा काही लिस्ट दिलेली होती. म्हणजे बॉम्बे हायकोर्टाचे जे सरन्यायाधीश आहेत किंवा आपण जे म्हणतो मुख्य न्यायाधीश आहेत दीपंकर दत्ता, यांना काय केलेलं आहे, त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे येण्यासाठी म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जज वगैरे बनवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने लॉ मिनिस्टरकडे वगैरे किंवा केंद्र सरकारकडे वगैरे काय शिफारस पत्र वगैरे पाठवलेले होते, किंवा त्यासोबतच काही ट्रान्सफर जे हायकोर्टाचे जजेस वगैरे आहेत त्यांचं ट्रान्सफरचं ऑर्डर देखील त्यांनी केंद्र सरकारला वगैरे ते पाठवलेलं होतं. परंतु केंद्र सरकार त्यावरती अद्याप रिॲक्टच केलं नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्ट नाराज आहे केंद्र सरकारवरती. मग पाहूयात केंद्र सरकार जर यावरती लवकरात लवकर रिॲक्ट वगैरे करेल हे आपल्याला अगदीच सांगता येईल. त्यानंतर पुढे चला, फिल्म रिव्ह्यू वगैरे आहेत ते आपल्यासाठी कामाचे नाहीत. त्यानंतर दुसरी एक केस स्टडी आपल्याला इथं सांगता येते, आसाम गव्हर्नमेंट टू रिओपन ओल्ड केसेस ऑफ अननॅचरल डेथ CM. मग पहा, जर तुम्हाला जर वाटत असेल की एखादाचं तुमच्या म्हणजे नातेवाईकापैकी वगैरे जर एखादा मृत्यू अननॅचरल डेथनीज वगैरे झालेला नाही तरी देखील FIR मध्ये वगैरे अननॅचरल डेथ म्हणूनच केस वगैरे क्लोज केली आली असेल तर तुम्ही सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस म्हणजे SP लेवलच्या अधिकाऱ्याकडे जाऊन परत ती केस रिओपन वगैरे करू शकता, असं CM ऑफ आसाम यांचं म्हणणं आहे. मग यामधून इथिक्समध्ये आपल्याला काय शिकता येतं, तर म्हणजे याबद्दलची जी केस स्टडी आहे मी आपल्या वेबसाईटवरती लवकरच अपलोड करणार आहे. तरी देखील आपलं इथं मी एक ओव्हरव्ह्यू देतो की सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस म्हणजे SP असल्यानंतर अशा पद्धतीचे केस वगैरे जर आलं तर बर्डन वगैरे वाढत जाईल. मग हे तुम्हाला अगदीच तुमच्या उत्तरामध्ये वगैरे सांगता येईल. त्यानंतर पुढे चला, त्यानंतर पहा एडिटोरियल इन EWS व्हर्डिक्ट अ डिस्क्रिमिनेशन अँड अँटिथेटिकल टू इक्वॅलिटी. गरजेचं नाही आहे, मी रिझर्वेशन यावरती एक व्हिडिओ घेऊन येणार आहे, तुम्हाला त्यासाठी थांबा म्हटलेला आहे. अगदीच तुमचं पण पेपर उद्याच नाही आहे, त्यामुळे मी पण थोडंसं लेट करतो आहे, कारण मला पण थोडासा टाईम कन्सर्न वगैरे आहे. परंतु मी नक्कीच तुम्हाला रिझर्वेशन पॉलिसीबद्दल एक व्हिडिओ आणून देणार आहे, कारण 1920 पासूनचा इतिहास व सर्व केसेस वगैरे आपण त्यामध्ये कव्हर करणार आहोत. त्यामुळे प्लीज याला जर शक्य असेल तर तुम्ही वाचू शकता, परंतु जर वाटत असेल तर तुम्ही थांबू शकता, कारण मी याबद्दलचं व्हिडिओ घेणारच आहे. कारण मी आजपर्यंत एक पण तुम्हाला EWSचं फक्त एक व्हर्डिक्टबद्दल एक थोडंसं ओव्हरव्ह्यू दिलेला होता आपल्या ज्या दिवशी याचं व्हर्डिक्ट वगैरे आलेलं होतं त्या दिवशीच्या एडिटोरियलमध्ये वगैरे, परंतु मी याला डिटेलमध्ये वगैरे कव्हर केलेलं नाही. व हे जे रोजचे एडिटोरियल वगैरे येतात त्यामध्ये एवढं कव्हर होणार नाही ब्रॉडली त्या, ओके, कारण संविधानामधील प्रोव्हिजन वगैरे ते सर्व सांगावं लागेल. त्यासाठी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाची जी PDF आहे ते पण मला लोड करावे लागेल, त्यामुळे मी याला स्किप करतोय. व इकडे जर गेल्यानंतर आपल्याला पाहतं सांगता येतं की मेजरिंग ट्रेड म्हणजे कॉलम आहे त्या संदर्भात, हे गरजेचं नाही आहे आपल्यासाठी. Q3चा वगैरे डेटा आपल्याला UPSC कधी विचारत नाही. त्यानंतर रिसर्च फर्स्ट म्हणजे UGCने नवीन गाईडलाईन्स वगैरे हे केलेले आहेत की PhD वगैरे जर करत असाल तर तुमचं जे रिसर्च पेपर वगैरे असतील त्याचं पब्लिकेशन वगैरे करणं अगोदर गरजेचं वगैरे नाही, असं त्यांनी मॅन्डेटरी नाही असं त्यांनी सांगितलेलं. मग त्या संदर्भात आहे, हे आपल्यासाठी काही गरजेचं नाही आहे. त्यानंतर पहा, ॲटॉनॉमी ऑइल्स द व्हील्स ऑफ हायर एज्युकेशन एक्सलन्स. म्हणजे स्वायत्तता जर दिली तुम्ही हायर एज्युकेशनमध्ये तर अगदीच हायर एज्युकेशन भारतातील एक्सलन्स प्राप्त करू शकतं, असं या लेख संबंधी बोलण्यात आलेलं आहे. मग पाहूयात या लेखमध्ये म्हणण्यात काय आलेलं आहे. तर पहा, नुकताच डाटा जाहीर झाला ज्यामध्ये वर्ल्डच्या टॉप 100 युनिव्हर्सिटीचा वगैरे म्हणजे देण्यात आल्या, परंतु त्यामध्ये भारताची एक पण युनिव्हर्सिटी वगैरे आपल्याला टॉप
100मध्ये आले नाही. टॉप 300मध्ये 2 युनिव्हर्सिटी काहीतरी आपल्याला होत्या, हे आपल्याला इथं सांगता येतं. मग टॉप 100मध्ये येण्यासाठी वगैरे काही सरकारला पण स्वायत्तता वगैरे देण्यासंदर्भी कार्य करावं लागतील. तर त्यामध्ये पहिला आहे पहा, ॲटॉनॉमी इज रिगार्डेड ॲज अ नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन टू अटेन एक्सलन्स. म्हणजे तुम्हाला जर हायर एज्युकेशनमध्ये किंवा एखाद्या दुसऱ्या अन्य क्षेत्रात देखील जर त्यामध्ये एक्सलन्स वगैरे जर प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला ॲटॉनॉमस किंवा ॲटॉनॉमी प्राप्त करावी लागेल, हे आपल्याला इथं सांगता येतं. म्हणजे पहा, एखादा आता मुलाला तुम्ही म्हणजे जर बालक मूल आहे तर त्याला जर चालायचं असेल तर त्याला स्वतःलाच ते चालावं लागतं, तेव्हाच आपण हे करू शकतो. किंवा जेव्हा आपण डायरेक्टली, आपल्याकडे एक म्हण आहे की पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही, अगदी त्याच पद्धतीने आहे. जर तुम्ही एखाद्या मुलाला किंवा एखाद्या संस्थेला देखील जर स्वतः जर रेग्युलेशन वगैरे करण्याची जर परमिशन जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तुम्ही एक्सलन्स वगैरे साध्य करू शकत नाही. हेच आपल्याला म्हणण्याचं इथं काम म्हणजे फारुख कुमार यांनी या लेखमध्ये वगैरे दिलेलं आहे. देअर कॉलेजेस अँड स्कूल्स वर्क ॲज युनिव्हर्सिटी विदिन युनिव्हर्सिटी अँड द टॉप लिडरशिप ऑफ द युनिव्हर्सिटी हॅज नो क्लम्स अबाउट दिस. पहा, युरोपियन युनियन, त्यानंतर जे वेस्टर्न कंट्रीज वगैरे आहेत त्यामधील जे कॉलेज आहेत ना, ते कॉलेज कशा पद्धतीने कार्य करतात, युनिव्हर्सिटी विदिन युनिव्हर्सिटी. ओके, म्हणजे युनिव्हर्सिटीमधलं दुसरं युनिव्हर्सिटी म्हणून असं कॉलेज तिकडले काम करतात. परंतु आपल्याकडले कसं आहेत तर तसं नाही आहे. ओके, आपले जे कॉलेज आहेत ते फक्त कॉलेजेस आहेत व त्यामध्ये जे युनिव्हर्सिटीचा आहे, युनिव्हर्सिटीचा कारभार जर पाहिला तर ते गोंधळाचंच आपल्याला दिसून येतं. फक्त आपल्याकडे जी बेस्ट युनिव्हर्सिटी म्हणून वगैरे गणली जाते त्यामध्ये मुंबई आणि पुण्याच्या सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी ही एक आपल्याला बेस्ट युनिव्हर्सिटी म्हणून गणलेली आपल्याला दिसून येते. बाकीची जर युनिव्हर्सिटी वगैरे जर पाहिलं तर त्यांची क्वालिटी अगदी स्लो आपल्याला दिसून येते. पण जर वेस्टर्न कंट्रीजची जर पाहिली तर कॉलेज कशा पद्धतीने कार्य करतं तर युनिव्हर्सिटी विदिन युनिव्हर्सिटी हे आपल्याला इथं डायरेक्टली आपल्या आन्सर रायटिंगमध्ये वगैरे लिहिता येईल. त्यानंतर प्रेशर ऑन हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स इन इंडिया टू फॉलो कॉमन युनिफॉर्म अँड स्टँडर्डाइज रूल अँड रेग्युलेशन्स इज रिग्रेसिव्ह. आता पहा, कर्नाटकातलीच केस घ्या तुम्ही तर हिजाब प्रकरण. ओके, त्यामध्ये पण तसंच ना, म्हणजे हायर एज्युकेशनमध्ये प्रॉब्लेम काय येत आहेत तर गव्हर्नमेंट काय करते, इंटरव्हेन्शनचा जास्त पद्धतीने प्रभाव करते. अगदीच आपल्याला केरळची पण केस स्टडी सांगता येईल. केरळमध्ये काय झालेलं, जे राज्यपाल आहेत केरळचे यांनी काय म्हटलं, जे व्हाईस चान्सलर वगैरे आहेत त्यांनी आम्हाला काय द्यायचं, राजीनामा, सर्वांचा राजीनामा वगैरे त्यांनी मागितला. मग हे काय आहे, गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन आहे. म्हणजे जे हायर एज्युकेशन वगैरे आहे तिथे त्यांचं इंटरव्हेन्शन वगैरे होतं, म्हणजे हस्तक्षेप करत आहे गव्हर्नमेंट. त्यामुळे काय होतं, त्यांना एक्सलन्स वगैरे साध्य करता येत नाही, तर ते त्याच गोंधळामध्ये वगैरे निपुण असतात. म्हणजे ते आता उद्या सरकारी कोणीतरी येईल, तिथले निकष वगैरे तपासेल, याच गोंधळामध्ये वगैरे ते असतात व ते एज्युकेशनला वगैरे जास्त प्राधान्य देत नाहीत, तर जे गव्हर्नमेंटचे क्रायटेरिया वगैरे आहेत त्यामध्ये बसण्यासाठी जास्त प्रयत्न करतात. हे आपलं इथं निगेटिव्ह सांगता येतं. जर जास्त गव्हर्नमेंटचं जर यामध्ये जर रोल वगैरे असेल शिक्षणामध्ये तर हे असंच होणार आहे, हे आपल्याला इथं डायरेक्टली सांगता येईल. त्यानंतर आपण अगदीच सांगू शकतो, जर याच बेसिसवर आपण एक लिहू शकतो की प्रायव्हेट स्कूल पहा, प्रायव्हेट स्कूल आणि गव्हर्नमेंट स्कूल यामधला जर डेटा जर पाहिला तुम्ही तर प्रेफरन्स पूर्वी गव्हर्नमेंट स्कूलला अगदीच होतं, परंतु आता प्रायव्हेट स्कूलला वगैरे जास्त वाढलेलं आहे. कारण प्रायव्हेटमध्ये एक्सलन्सी जास्त वाढलेली आहे. गव्हर्नमेंटची एक्सलन्सी आणखी ती खराबच राहिली. कारण पहा, शिक्षकांना यांनी काय काम लावतात, झेडपीचे शिक्षक वगैरे आहेत तर इलेक्शन आल्यानंतर इलेक्शनचे कामं, त्यानंतर जनगणनेचे कामं, म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये देखील त्यांना ड्युटीवर वगैरे होते. म्हणजे कोणतंही जरी सोशल इश्यूचं वगैरे जर काम असेल तर हे ऑलरेडी शिक्षकांना वगैरे घेतात. मग शिक्षक शिकवतील की त्या गव्हर्नमेंटची कामं वगैरे करतील, हे आपल्याला इथं डायरेक्टली तुमच्या उत्तरामध्ये वगैरे जर डाटा पॉईंट हे जर टाकलात तुम्ही तर तुमचं उत्तर अगदीच चांगलं होईल. त्यानंतर पुढे पाहूयात, अ लार्ज नंबर ऑफ कमिशन्स अँड कमिटीज इन्क्लुडिंग द नॅशनल पॉलिसीज ऑन एज्युकेशन इन्क्लुडिंग NEP 2020 हॅव हायलाइटेड द नीड ऑफ हायर एज्युकेशन ॲटॉनॉमी. पहा, याचं मीच म्हणत नाही आहे, ओके, किंवा हा लेखकच म्हणत नाही आहे, तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020ची आहे. त्याच्या पूर्वीच्या ज्या कमिट्या वगैरे होत्या त्यांनी पण तेच म्हटलं आहे की स्वायत्तता द्या तुम्ही शिक्षण संस्थांना तुम्ही स्वायत्तता द्या, तेव्हाच ते एक्सलन्स वगैरे प्राप्त करतील. आपण हे इतर डेटा पॉईंट तुम्ही हे पण लिहू शकता. त्यानंतर द NEP रिगार्ड्स अकॅडमिक्स अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲटॉनॉमी इसेन्शियल फॉर मेकिंग हायर एज्युकेशन मल्टीडिसिप्लिनरी अँड टीचर अँड इन्स्टिट्यूशन ॲटॉनॉमी. ओके, हे अगदीच गरजेचे आहे, हे आपल्याला इथं सांगता येतं. परत मग पुन्हा हे जे बाकीचे जो लेख आहे तो यामध्ये तेच फिरवलेला आहे की ऑटॉनॉमी कशा पद्धतीने वगैरे दिलेली आहे. तर हे तुम्ही लक्षात घ्या. आय होप तुम्हाला हे जो लेख आहे तो तुम्हाला अगदीच समजलेला असेल. त्यानंतर पुढे चला, हे ड्रग ॲडिक्ट वगैरे ते आपल्यासाठी काही कामाचं नाही. त्यानंतर ही न्यूज आपण कव्हर केलेली आहे. त्यानंतर पुढे चला, आदित्य ठाकरे जॉईन्स भारत जोडो यात्रा इन हिंगोली, याचं पण रिलेव्हन्स नाही आहे आपल्यासाठी. त्यानंतर पुढे या, ED फ्रीजेस बिटकॉईन वर्थ रुपये 22.82 करोड इन ई नगेजेट्स ॲप.
ओके, पहा हे या संदर्भाची बिटकॉईन म्हणजे काय, त्यानंतर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे काय वगैरे ते आपल्याला प्रश्न विचारण्यात येतील. कारण UPSC प्रिलिमला या संदर्भाचे प्रश्न 2019 पासून येत आहेत. त्यामुळे बिटकॉईन आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी जी आहे त्या संदर्भाचा मी जो लेख वगैरे असेल तो आपल्या जी pawannilevat.com या वेबसाईटवरती अपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करेन. त्यानंतर पुढे चला, रेकॉर्ड ऑफ सीझर ऑफ कॅश लिक्वर इन पोल बाउंड हिमाचल गुजरात. म्हणजे पहा, हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्याला इलेक्शनचं वातावरण आहे, बरोबर. मग या वातावरणामध्ये रेकॉर्ड ऑफ कॅश आणि लिक्वर हे प्राप्त झालेलं आहे. म्हणजे हे काय आहे, तर हे फ्रीविजच आहे, हे आपल्याला इथं डायरेक्टली सांगता येतं. मग याची जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया वगैरे आहेत यांनी लवकरात लवकर वगैरे दखल घेऊन जे आचारसंहितेचं वगैरे व्यवस्थित पालन वगैरे व्हायला हवं, हे जास्त कर्तव्य घेणं गरजेचं आहे, हे आपल्याला इथं सांगता येतं. त्यानंतर पुढे चला, त्यानंतर पहा, वर्ल्ड पॉलिटिक्समध्ये ऑस्ट्रेलिया ब्लेम्स रशियन हॅकर्स फॉर मेडिकल डाटा थेफ्ट. ओके, आता पहा 2022मध्ये एक प्रश्न आलेला होता, भारताचा डाटा जो पाकिस्तान आणि चायना यांनी कशा पद्धतीने हॅकिंग वगैरे करत आहेत त्या संदर्भात हा प्रश्न होता. मग असा जर प्रश्न वर्ल्ड पॉलिटिक्स संबंधी वगैरे जर आला तर तुम्हाला लिहिता येईल. तर त्यातील एक उदाहरण म्हणून घेऊ शकता की ऑस्ट्रेलियाचं जो मेडिकल डाटा आहे तो रशियाच्या हॅकर्सनी वगैरे थेफ्ट करण्याचा एक त्यांच्यावर आरोप वगैरे लावण्यात आलेला आहे. मग पाहूयात. त्यानंतर पुढे गेल्यानंतर युक्रेन परत फोर्सेस वगैरे जात आहेत. त्यानंतर इकडे चायना कन्फर्म Xi विल अटेंड G20 समिट इन बाली, मीट बायडन मॅक्रॉन. पहा, G20 समिट जी इंडोनेशियामध्ये होणार आहे या नोव्हेंबरमध्ये. मग पाहूया त्यामधून काही रिलेव्हन्स येईल का. परंतु 2023मध्ये भारताकडे असेल, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याचं स्थान वगैरे जे आहे ते अध्यक्षपद आपल्याकडे असणार आहे. म्हणजे 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 एवढा जो कालावधी आहे त्याचं अध्यक्षस्थान आपण आहोत. त्यानंतर पुढे गेल्यानंतर क्रीडा न्यूज आहेत. ओके, यामधून आपल्यासाठी काही कामाचं नाही आहे. व अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपतं. यासोबतच आजचे जे नोट्स आणि त्या संबंधाच्या जे इथिक्सच्या केस स्टडी वगैरे जे आहेत ते आपल्या वेबसाईटवरती तुम्हाला मिळून जातील. यासोबतच आणखी काही तुम्हाला शंका व सजेशन वगैरे असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.